तर आपण आता आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये आलेलो आहे. वाजले होता सकाळचे 5 आणि आपण त्या मंदिरापाशी थांबलेलो. तिथं बहुतेक की 4:30 पर्यंत थांबणार तिथं 4:30. काही गरज नसताना इथे आलो आणि काही गरज नसताना या अंधारात गाडीच्या लाईटा बंद करून भर जंगलात मध्ये काळमवाडीच्या बॅक वॉटर मध्ये थांबलेलो आहे. आता ते पाणी पण दिसना, काहीच दिसना. आता अंधारात बसलो आहे. आता पुढे काय करणार आहेस तेही सांग. आता पुढे काय येतात बंद करतात. पुढे काय करायचं परत सांगायचं. आपण एक घेऊया छोटासा तोपर्यंत नंतर पुन्हा भेटू. आणि आता आपण पहिलं डेस्टिनेशन आपलं काळमवाडी बॅकवॉटर तिथं आता पोचलेलं आहे. पाठीमागे बघू शकता पूर्ण धुकं, मस्तपैकी गार वारा, थंडी खूप आहे. तर रात्रीचा स्टे आमचा मंदिरामध्ये होता. मंदिराच्या आत स्टे नव्हता, पण गाडीमध्ये आम्ही रात्रभर होतो. बोन फायर करत आम्ही रात्रभर त्या मंदिराच्या बाहेरच थांबलो. आणि तिथून आम्ही निघलो पहाटे 4:30 वाजता आणि 5 वाजता इथं काळमवाडी डॅमपाशी आलो. इथे 1 तासभर थांबून आम्ही शेवटी खाली बॅकवॉटरपाशी आलेलो आहे. तर हा तुम्ही व्ह्यू पाहू शकता. ओके, हे कुठलं बुजवडी गाव आहे. तिथं प्रथमे त्यांच्या मामांचं घर आहे. आता इथं सगळी फ्रेश होणार, नाश्ता करणार आणि तिथून पुढे कुठे जाणार. आता रांगणा गेला. बर, काल एक लय भारी विषय झाला. म्हणजे आम्ही 3 मित्रांनी या 5 मित्रांवर प्रँक केलेला आहे. आता हा प्रँक काय आहे ही मित्रच सांगतील. आब्या, पहिला पीसी काल आमच्यावर लय मोठी स्कीम झाल्या. आम्ही स्टे करायला गेलो. कुठलं म्हणजे काळमवाडी मंदिरात स्टे करायला गेलो. मग त्यामध्ये 2 ग्रुपिझम झाला. आमचे 2 ग्रुप पडले. गाडीत झोपणारे एक मेंबर होते, 4 जण. 3 जण होते रे. 3 जण होते. त्यांना शुभम आणि संकेत आणि सुमित हे 3 फंटर आत गाडीत. हे 3 फंटर आत गाडीत होते आणि जरा शेकोटी केली, मज्जा केली. ते काय कुठला गेम खेळायचा तुम्ही? ट्रूथ अँड डेअर खेळलो. मग ट्रूथ चांगलं सुरू होतं पीसीचं. तोपर्यंत मग आम्हाला जरा अनुभव, आम्ही भूताच्या गोष्टी सुरू केल्या. मग जरा आम्हाला खुडूक मुडूक वाजलं 2 वेळा. मग जरा आम्ही घाबरलो. मग त्यानंतर जरा एक विचित्र आवाज आल्यानंतर आम्ही सगळे उठून पळून गेलो. मंदिरात पळून गेलो. डायरेक्ट मंदिरात. आम्हाला जरा कोकणात आल्यामुळे आम्हाला जरा भीती वाटली. मग गाडीकडे लक्ष गेल्यानंतर गाडी अशी हालत होती. तू ती माझं बघितलं का हे वर कोणाला आपलं ते नव्हतं. ते नंतर कळलं. ते आम्हाला नंतर कळलं. तू नव्हताच, बघितला नव्हतास तू. नाही, ते प्रथमेश न बघितला. मग आम्ही प्रथमेश तू तसा आणि तू पण बघितलंस ना मला ते असं घेऊन. गाडी अशी हालायला लागली. आम्हाला वाटलं की एखाद्या हड्या बिड्या आल्या काय आणि गाड्या हलवल्या. मग आमचे सगळे फंटर सगळ्यांची फाटली, सगळे घाबरले. आणि मग आली सगळेजण. परत बघितलं तर त्यातला एक शूटर गाडी झोपलेला शुभम कुंभार. त्याची सगळी स्कीम होती. मोठा प्रँक झाला आमच्यावर. पहिला प्रँक कसा होता? पहिला प्रँक होता. आम्ही फसलो. आम्ही मान्य आहे. आम्ही मान्य आहे. अनएक्सपेक्टेड होता करते. आम्ही करा. बरं, आता आम्ही आलो आहे रांगणावर. आता वाजलेत आपले किती? 4. तर टोटल किती किलोमीटर आपला डिस्टन्स कव्हर करायचा? आपल्याला टोटल 8 किलोमीटर जायचं आहे. 8 नाही रे, 6 किलोमीटर खाली पायथ्यापाशी. 2.5 किलोमीटर वर. परत वरती पायथ्यापासून गडावर 2.5 9 किलोमीटर पकडा आपल्याला टोटल. तर वाजता आता 5:03 झालेत. आम्हाला चालून 1 पाऊण तास तर झालेला आहे. तर लवकरात लवकर सनसेटच्या अगोदर गडावर पोचलंच पाहिजे. कारण अंधार व्हायच्या आत गेलंच पाहिजे. कारण काय झाले
माकड इकडून तिकडून उड्या मारतात. याची भीती आम्हाला वाटते की कुठं जंगली प्राणी नसावा. काल रात्रीचा ब्लॉग बनवायचा होता पण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं आणि पॉवर बँक एकच होती, त्यामुळं तो ब्लॉग बनवायचा राहिला. पण रात्री सगळी थकलेली पण होती कारण काळंबवाडीपाशी कोणाची झोप झालीच नाही. जवळजवळ सगळी अर्धा तास झोपली असतील आणि 8 जण आम्ही गाडीतच होतो त्या उमनीमध्ये. कारण त्या मंदिरामध्ये आम्हाला राहण्याची परवानगी दिली नाही कारण तिथं कटली ते यात्रा होती, त्यामुळे मंदिराच्या बाहेरच रात्रभर तिथेच होतो. टाईम लिमिट आम्हाला 12पर्यंतच आहे कारण घरी सांगलीला मला 7च्या आत पोचायलाच पाहिजे काय पण करून. त्याच्या अगोदर गड उतरून प्रथमेशला गावी सोडून त्याच्या तर दोन मित्रांना आष्ट्यामध्ये सोडून मग आम्हाला सांगलीमध्ये जायला पाहिजे. चालत चालत ब्लॉगिंग करायचं अवघडच आहे कारण दगड ते नाहीत. कॅमेराकडे बघायचं काय खाली बघायचं. पहिलाच ब्लॉग असल्यामुळे काय कळत नाही. गणपती मंदिर. तर आता गणपती मंदिराकडे चालू आहे सनराईज पॉईंट बघायला. आमचा अंदाज आहे की इकडनं सनराईज पॉईंट आम्हाला व्यवस्थित दिसेल. तर सुमित, मी आणि अभिजित पुढं आहो आणि बाकीचा आमचा जो ट्रेकर गॅंग जरा पाठिंबा राहिलेला आहे ते येतीलच. एक 5 मिनिट ते पाठिंबा असतील. तर इकडं डाव्या साईडला गणेश मंदिर, सरळ गेलं तर तलाव आणि उजव्या साईडला महादेव मंदिर. आता चाललोय आम्ही गणेश मंदिराकडे. वाजलेत आता 7:05 वाजलेत. सर गणपती मंदिरापाशी आलोय आम्ही. आता इथं सनराईज पॉईंट बघायचा, पोहे करायचे. तिथं स्पीकरवर मस्तपैकी गाणी लावलेले आहेत. सुमितकडे आमचा कॅमेरा आहे, बाकी ट्रेकर पाठीमध्ये येत आहेत. सोबत हा सीन. पावसाळ्यात आला असं तर आणखी मजा आली आणखी. बरं आता विषय कसा झाला आहे, जिथं आपण सनराईज पॉईंटला गेलतो तिथून पुढं हत्ती दरवाजा होता पण हत्ती दरवाजाचा प्लॅन कॅन्सल झाला कारण की आमच्याकडे पाण्याची सोय काहीच नव्हती. आता रिस्क घ्यायला पाणी भरपूर आणलेलं, पाणी आणलेलं भरपूर पण सगळं संपलं. ते मॅगी बिगी सगळं करून पाणी संपलं. ते दुसरं तलावातलं पाणी आहे ते पण काय खास एवढं बरोबर वाटत ना. आता कंडिशन काय झाल्यात, आमचा एक ट्रेकर पुढे गेलाय आणि इथं रेंज पण नाही आहे आणि त्याला फोन पण लागा. आता हत्ती दरवाजाचा जायचं कॅन्सल झालंय. आता इथनं जाऊ आम्ही. हे कुठं जायचं आता इथनं? महादेव मंदिर. महादेव मंदिराला जाणार आता इथून. पण आमचा एक ट्रेकर पुढे गेला, त्याला आता हुडकायला पाहिजे. तो बहुतेक गणपती मंदिरापाशी थांबला आहे का आमचा अगोदरचा स्पॉट तिथे थांबलाय ते बघायला पाहिजे. तर तुम्ही जर रांगणावर येणार असतील नाईट स्टे करण्यासाठी तर पाण्याची सोय तुम्हाला करायला पाहिजे. इथलं तलावातलं पाणी ते गरम करून पिलं तरी चालेल पण आम्हाला ते काय बरोबर वाटेना पाणी. मग शेवटी ते एक झरा सापडला. तो झरा होता, त्यातनं आम्ही पाणी हळूहळू एक 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 टोपणानं बुचनं काढून ते पाणी गोळा केलं. आता सगळ्या बाटल्या त्यानं भरलेल्या आहेत आम्ही. तेवढं तर पाणी झालेलं आहे, काय नसण्यापेक्षा तेवढं तर पाणी घेतलेलं आहे. अरे पाणी भरत होतो. हा आमचा ट्रेकर मित्र आम्हाला सोडून पुढे जाऊन बसला ना, काळजी आम्हाला लागल्या. तर मगाचा ट्रेकर जो पुढे गेलेला तो इथे येऊन बसलेला.
तर आता इथंच पोहे करायचं ठरवलं. पहिला पोहे त्या सनराईज पॉईंटपाशी करायचं ठरवलेलं, पण पाणी नसल्यामुळं तिथं काही गेलो नाही मी. पण येताना आम्हाला एक झरा गावला, तिथून सगळ्या बाटल्या भरून घेतल्यात. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, जर इथं नाईट जर तुम्ही इथे येणार आहात रात्री, तर पाण्याची सोय तुम्हाला करायला पाहिजे. तर आता इथं पोहे चालू आहेत, दाखवतो मी तुम्हाला. तर 2 प्लॅन आहेत. पहिला पोहे करायचं, नंतर मॅगी. पहिला पोहे करून घेऊया. Time's come to say goodbye. No matter where we go in life, I'll be there for you. तर आता मी गड उतार करत आहे. तर हा होता आमचा 2 दिवसाचा प्लॅन. पहिल्या दिवशी काळमवाडीचं बॅकवॉटर आणि दुसऱ्या दिवशी रांगणा किल्ला. तर वाजले बरोबर 11:30 वाजले.